नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. प्रत्येक वेळी 100% द्या, कारण तुम्हाला माहीत नाही की तुमची वेळ कधी आणि केव्हा येईल. आपल्या काही इच्छांचा त्याग करून बघा, आयुष्य आनंदाने भरून जाईल. जर गेलेला दिवस चांगला नसेल तर थोडं थांबा. काय माहीत, येणारा नवीन दिवस नवीन स्वप्न, नवीन आशा घेऊन येईल. जीवनातील एक कटू सत्य आज कळले की इतर जिवंत माणसांना बुडताना बघितले आणि मुर्द्यांना तरंगताना बघितले. वर्ष संपणं म्हणजे शेवट नसून त्यात आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात. सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरून नव्याने संकल्प करू. नव्या वर्षाचे स्वागत करूया. झालं गेलं ते विसरून जा आणि नवीन वर्षाला जवळ करा. नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही सदिच्छा. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा. नवीन स्वप्ने, नवीन क्षितिजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या मनाची सकारात्मकता कायम ठेवण्यासाठी कायम आपले लक्ष डोळ्यासमोर ठेवा व सतत पुढे जात राहा. गेलेल्या काळाचे कायम आभारी राहा, कारण त्याच्याकडून तुम्ही भरपूर शिकला आहात. तुमचा मार्ग कायम बरोबर ठेवा. काय माहीत लक्ष वाटतच भेटेल. त्याचे सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे. प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तुमच्या जीवनाला समृद्ध करतो. आयुष्यात धैर्य आणि संयम सर्वात मोठे गुण आहेत. धैर्य आणि संयम ठेवून आपण कोणत्याही समस्यावर मात करू शकतो. प्रेम ही जीवनाची सर्वात मोलाची भेट आहे. ते निस्वार्थपणे द्या आणि प्रत्येक क्षणांचा आनंद लुटा. संघर्ष हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे. तो आपल्याला सामर्थ्य आणि आत्मविश्वास शिकवतो. मित्रत्व ही आयुष्याची सर्वात सुंदर भेट आहे. आनंद हा आपल्या मनातून येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगण्याचे कारण बनवा. नेहमी सकारात्मक राहा, सकारात्मक विचार करा. आयुष्य सुंदर होईल. आनंदी राहण्याची कला म्हणजे सर्वस्व स्वीकारण्याची क्षमता. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे आपल्या चुकांमधून शिकणे. तुमच्यात असणाऱ्या गुणानुसार तुम्हाला संधी मिळतील असं नाही, तर संधीनुसार स्वतःमध्ये गुण अवगत करायला शिका. ज्याचा स्वभाव हा कायम चंचल असतो तो कधीच कुणाचा होऊ शकत नाही, मग तो माणूस असो किंवा वेळ. काहीतरी मिळवण्यासाठी वेळ लागतो, तोपर्यंत संयम व धैर्य ठेवा. जेव्हा वेळ ही ठीक असेल तेव्हा साऱ्या गोष्टी ठीक होऊन जातील. फक्त तोपर्यंत संयम ठेवा. माणूस सोन्याच्या हारापेक्षा जास्त सुंदर घामाच्या धारामध्ये दिसतो. कमी बोलणे चांगली गोष्ट आहे, मौन राहणे त्याहून चांगली गोष्ट आहे. परंतु कधी बोलले पाहिजे आणि कधी शांत राहिले पाहिजे याचा समन्वय ठेवणे ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. चुकीची माणसं सगळ्यांच्या आयुष्यात येतात, परंतु ही लोक कायम नवीन शिकवण देऊन जातात. स्वतः चुका करून शिकू नका, तर दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका. उद्यासाठी सगळ्यात चांगली तयारी ही करा की आज चांगले करा. चिंतेत राहाल तर स्वतः जळाल आणि चिंतामुक्त राहाल तर जग जळेल. तुम्ही जर बरोबर असाल तर काही सिद्ध करण्याची गरज नाही. फक्त सत्याचा मार्ग सोडू नका. तुम्ही बरोबर असल्याची साक्ष काळ देईल. असफलता रस्ता बंद करत नाही, तर ती फक्त सांगते की अजून जरा तुमची धावण्याची गती वाढवा. कधीही निराश होऊ नका, कारण कमजोर तुमची वेळ आहे, कमजोर तुम्ही नाही. साचलेले पाणी शेवाळते, त्यामुळे पाणी नेहमी वाहते असावे. विचारात फरक असतो, नाहीतर अडचणी आपल्याला कमजोर नाही तर कणखर बनवतात. प्रेम कायम देव आणि आपल्या कामावर करत राहा, कारण हे दोन्ही कधीही धोका देत नाहीत. कर्म कायम चांगले करत राहा, कारण कुणाचे आशीर्वाद मोकळे जात नाहीत आणि कुणाचा शाप लागल्याशिवाय राहतात. यशस्वी होण्यासाठी मेहनत करत राहा, पण यशस्वी झाल्यानंतर